तपास अधिकारी आज आरोपींचा MCR मागितलेला आहे, त्यांना न्यायालयीन कोठडी मान्य मागितली. आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली आहे. तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे, त्यांना हजर का केलं नाही? कोर्टाने काय ऑर्डर केली? माननीय न्यायालयाने आम्हाला सुद्धा सेपरेट वेगळी अशी व्यवस्था करून, म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवता त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत बुधबुध केली, त्यांच्यासोबत बोलणं झालं त्यांच्या आरोपींसोबत. आम्ही आता ह्या सर्व आरोपींना जामीनसाठी तुम्ही अर्ज करणार? जामीनसाठी आता जामीनसाठी अर्ज करणार. आता पहिलाच त्यांना 45 दिवसाचा उपचार दिलेला आहे आणि नवीन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना 15 दिवसापेक्षा जास्त उपचार आता घेता येणार नाही. आता वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार आहे, कुठे ठेवणार आहेत काय माहिती का? सरळ 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 MCR मागणं अडचण होती, वरिष्ठांना जबाब द्यावा म्हणून हा अधिकार राखीव ठेवून MCR मागितला. असं आम्हाला पाहायला मिळतं. आता ज्यावेळी त्यांचा PCR मागतील त्यावेळेस आम्ही कसं त्यांना देणं योग्य नाही हे पटवून देऊ. आता त्यांनी मागणी काही करू शकतात. हे सर्व आरोपी आहेत, त्यांना एकाच कोर्टामध्ये याच्यामध्ये ठेवणार आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये की कसं? आता तो जेल प्रशासनाचा अधिकार आहे, आम्ही नाही सांगू. तुम्ही काही मागणी केली का तशी? नाही, तसं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार नाही. सर याच्यामध्ये MCR ची मागणी ही नियमानुसार मागितली की त्याच्याकडे तपासासाठी? नाही, नियमानुसार. आता ज्यांचा तपास कदाचित संपला असेल ना, किती दिवस करणार?